चा व्यवसाय करणाऱ्या घरात जन्मलेली एक उच्च शिक्षित मुलगी आज स्वतःचा बर्फाचा कारखाना उभारते आणि गावातलं वातावरणच बदलून टाकते। होय, ही आहे प्रियंका अंगद लहिरे यांची कहाणी, ज्या केवळ BSc झाल्या नाहीत तर बिझनेस सुरू करून समाजाला दिशा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अनुदानातून सुरू झालेला 80 लाखाचा बर्फ उद्योग आज त्यांच्या कुटुंबाचा आधार बनलाय आणि गावातल्या इतर महिलांसाठी प्रेरणा। जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या वैजोडा या ग्रामीण भागात प्रियांका अंगद लहिरे या उच्च शिक्षित महिला परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतात। पण यासोबतच जोडधंदा करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं हे त्यांचं स्वप्न होतं। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती त्यांना मिळाली आणि आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांना बर्फ निर्मिती कारखाना उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून 14 लाखांचं अनुदान मिळालं। पंतप्रधान मत्स्य संपादक योजनामार्फत 48 लाख रुपये अनुदान बर्फ कारखाना भेटलेले। त्याच्यामध्ये 20 टन दररोजचा माल निघतो। त्याच्यामध्ये मी उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम, कुल्फी, रसवंती ह्याच्यासाठी वापर करते। एकदम स्वच्छ बर्फ आहे आणि पावसाळ्यामध्ये माशी खराब नाही व्हावी ह्याच्यासाठी मी बर्फ विकते आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये बर्फ विकते आणि उन्हाळ्यामध्ये पण बर्फ विकते। उन्हाळ्यात 50 लादी जातात आणि पावसाळ्यात 30-40 लादी जाते आणि एकदम स्वच्छ बर्फ आहे, त्यात केमिकल नाही का काय नाही आणि मी हे दररोजची माझी रोजीरोटी ह्याच्यात होती। त्यांच्या या व्यवसायात त्यांचे पती अंगद लहिरे त्यांना मदत करतात। आईस्क्रीम व्यावसायिक, स्वीट मार्ट, मंगल कार्यालय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासेमारी करणारे व्यावसायिक या सर्वांना त्या बर्फ उपलब्ध करून देतात। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे स्वप्नपूर्ती तर झालीच, पण त्यासोबतच चांगलं अर्थार्जन होत असल्यानं त्या समाधान व्यक्त करतात। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना। हृदय थांबतं तेव्हा वेळ निघून गेली